इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेमध्ये उभे आहेत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। शेतकरी 12-12 तास डिझेलसाठी रांगेमध्ये उभे असताना महाजनांनी हे वक्तव्य केलंय। कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल असंही महाजन म्हणाले। यावर अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। कॅन घेऊन सगळे 5-5 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिला धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर लाईन आहे, प्रत्येक। ते काही कोणी कॅन घेऊन उभं नाही आहे। कोणाचं ट्रॅक्टर आहे, कोणाचं क्रुझर आहे, कोणाची जीप आहे, कोणाची कार आहे, आणखी ते छोटा हत्ती वगैरे काय 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 अशा बऱ्याच गाड्या आहे। किलोमीटरभर रांग आहे। त्याच्यावर गिरीश महाजन सर्वसामान्य माणसाचं दुखणं गिरीश महाजन किंवा भारतीय जनता पार्टीला नाही करणार या गोष्टी।